हे जपानचं माकडाचं पिल्लू इतकं व्हायरल का झालं माहिती आहे? कारण त्याची गोष्ट जर तुम्ही ऐकली ना तर तुमच्या सुद्धा डोळ्यात नक्की पाणी आल्याशिवाय राहणार नाही. जपानमधल्या एका प्राणी संग्रहालयामध्ये एक छोटंसं माकडाचं पिल्लू जन्माला आलं. पण जन्मानंतर काही दिवसातच त्याच्या आईचा मृत्यू झाला. हे एवढंसं पिल्लू ज्याला अजून जग समजायचं होतं, ज्याला आईच्या कुशीत राहायचं होतं, ते अचानक एकटं पडलं. आई गेल्यावर ते इतर माकडांजवळ जायला लागलं, पण त्याच्यासोबत खेळायला, त्याला कुशीत घ्यायला कोणीच तयार नव्हतं. प्रत्येक वेळी त्याला दूर लोटलं जायचं. कोणी त्याला जवळ घेत नव्हतं, कोणी त्याला प्रेमही देत नव्हतं. आणि मग एक दिवस प्राणी संग्रहालयामध्ये आलेल्या एका लहान मुलाचा एक टेडी तेथे विसरून राहिला. ते छोटं पिल्लू त्या टेडीजवळ गेलं. जणू काही त्याला त्याची आईच भेटल्याचा आनंद झाला. ते त्याला मिठी मारू लागलं. जिथं जाईल तिथं तो टेडी सोबत घेऊन जायला लागलं. लोकांसाठी तो फक्त एक टेडी होता, पण त्या पिल्ल्यासाठी तीच त्याची आई होती, तोच त्याचा संसार होता. कधी कधी आपल्याला जिवंत माणसं नाही तर फक्त कुणीतरी आपलं आहे ही भावना हवी असते. म्हणून हे पिल्लू इतकं व्हायरल झालंय कारण प्रत्येकाला त्या टेडीमध्ये स्वतःचं एकटेपण दिसलंय. जर ही गोष्ट तुमच्या मनाला भावली असेल तर नक्की शेअर करा, कारण कधी कधी प्रेमासाठी फक्त एक मिठी सुद्धा पुरेशी असते.